स्वागत आहे तुमचं आकाराव किचनमध्ये। आज आपण बघतोय नाश्त्यासाठी रस्सम वडा। तर चला बघूया। त्यासाठी बघा मी इथे थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकून आपण डाळ शिजवून घेऊया। डाळ थोडीशीच घ्यायची, अर्धी वाटी, जास्त नाही घ्यायचे। आता आपली डाळ शिजते तोपर्यंत एक वाटप करून घेऊया। एक छोटा कांदा घेतलेला आहे मी, आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा। हे आपण आता जाडसर वाटून घेऊया, जास्त बारीक पेस्ट नाही करायची। तर हे बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मी आणि आपली डाळ पण शिजलेली आहे। तर आपण सर्वात अगोदर रस्सम तयार करून घेऊया। त्यासाठी बघा मी इथे 2 चम्मच तेल टाकलेले आहे, त्यामध्ये राई टाकलेली आहे आणि राई थोडी तडतडली की आपण कढीपत्ता टाकून घेऊया। हिंग टाकायचं आहे थोडंसं आणि हे जे वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया। आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे, कारण यामध्ये आपण सगळं कच्चं घेतलेलं आहे, भाजलेलं काही नाही आहे। त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकूया आणि त्यामध्ये थोडंसं आपण 1-1.5 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घेऊया। ते बघा मी मोठे 2 टोमॅटो आपले किसणीवर किसून घेतलेले। तर तुम्ही टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट पण करून घेऊ शकता। आता ही टोमॅटोची पेस्ट आपण टाकून घेऊया आणि हा टोमॅटो पण आपण कच्चा घेतलेला आहे, त्यामुळं टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि हे चिंचेचं पाणी टाकून घेऊया। तर आपण चिंच भिजवून गाळून घेतलेले ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून 2 मिनिटासाठी। तशी ही डिश साऊथची आहे, पण नेहमी आपण मुलांना तेच ते पोहे उपमा देण्यापेक्षा हे दिलं तर मुलं खूप खुश होतात आहे आणि लवकर तयार होतो, जास्त वेळ पण लागत नाही आहे। तोपर्यंत आपण इथे मी 1 वाटी उडीद डाळ आणि 3-4 चम्मच तांदूळ भिजवून घेतलेले रात्रभर, ते आता आपण वाटून घेऊया। पाणी थोडंसं 1 चम्मच पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता आता टोमॅटो पण आपला चांगला शिजलेला आहे। तर ही जी डाळ शिजवून घेतलेली आहे आपण ती टाकून घेऊया आता या रस्सममध्ये कोणी डाळ टाकत नाही, फक्त टोमॅटो आणि चिंचेच्या पाण्यामुळे सूप सारखं पण आपण पिऊ शकतो, खूप छान लागतं। पण आज आपण थोडीशी तुरीची डाळ टाकलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यामध्ये मी हे गरम पाणी टाकलेलं 1 ग्लास भरून मोठा, कारण हे रस्सम पातळच असतं, घट्ट नसतं, पातळ खूप छान लागतं रस्सम। मीठ मी मसाला वाटताना टाकलं होतं, तुम्ही मीठ पण टाकून घ्या त्यामध्ये। हे आपलं वाटून घेतलेलं आहे डाळ आणि थोडेसे तांदूळ, याच्यावर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। 5-6 मिनिट चांगलं फेटल्यामुळे मिश्रण आपलं मस्त हलकं होतं। जोपर्यंत हलकं होत नाही मिश्रण तोपर्यंत आपण चांगलं फेटायचं आहे याला। आणि इकडं आपलं रस्सम पण उकळी आलेली आहे आता। थोडासा गूळ टाकलाय मी आणि मिश्रण पण आपलं चांगलं फेटून झालेलं आहे। तर आपण हे आता साईडला ठेवून घेऊया आणि या रस्समवर परत आपण एक तडका टाकून घ्यायचा आहे। या तडक्यामुळं खूप छान रस्सम लागतं आपलं। थोडंसं 1 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी उडीद डाळ, कढीपत्ता आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आपण दुसरा कुठला मसाला टाकलेला नाही आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा रस्सम मसाला किंवा सांबार मसाला पण टाकू शकता, पण नाही टाकला तरी पण ह्या मसाल्यामुळेच आपल्या रस्समला खूप छान चव येते। तर हा तडकून टाकून घेतल्यामुळे बघा किती छान कलर आलेला आहे आणि किती छान दिसतंय रस्सम।
तर हे झालेलं आहे रस्सम, आपण साईडला ठेवून घेऊ आता. आणि इथे वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते. आणि हे मिश्रण बघा एकदम हलकं झालेलं आहे फेटल्यामुळे. 6-7 मिनिटं चांगलं फेटून घेतलेलं आहे. आणि असा पाण्याचा हात घेऊन आपण छोटे छोटे वडे तळून घेणार आहोत. वडे तळताना गॅस मोठा करायचा नाही, स्लो टू मिडियम गॅसवरच वडे तळून घ्यायचे. मस्त खुसखुशीत वडे तळून होतात. आणि थोडे ब्राऊन झाले की आपण पलटी करून घ्यायचे. तर हे बघा चांगले ब्राऊन झालेले आहेत वडे. आता काढून घेऊया आपण. आणि अजिबात तेलकट होत नाही. हे बघा मस्त कुरकुरीत वडे तळून झालेले आहे. आणि सांबारवर वडे टाकायचे आणि सर्व करायचा. खूप छान लागतो रस्सम वडा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.